नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे. देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पोट फुगणं, गॅसेस होणं, अपचन होणं, अस्वस्थ वाटणं या तक्रारी आजकाल अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतात. तर त्याची नेमकी कारणं कुठली आहेत आणि त्याच्यासाठी कुठले उपाय केले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. पोट फुगणं, अस्वस्थ होणं, पोट फुगल्यानंतर येणारं प्रेशर जे आहे ते छातीच्या बाजूला येणं, अस्वस्थ वाटणं, भूक अजिबात न लागणं, हा जो त्रास आहे तो आजकाल भारतामध्ये अनेक लोकांना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्रास होतो. आणि मला असं वाटतं की हा एक फॅमिली प्रॉब्लेम आहे आणि त्याच्याकडे अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे. गॅसेसवरचा उपाय करायचा विचार आपण जर केला तर त्याच्यासाठी परमनंट अशी कुठली शस्त्रक्रिया नाही आहे किंवा परमनंट असा कुठला उपाय नाही आहे. परंतु आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करून गॅसेसवरती पूर्णपणे मात करू शकतो. पोट फुगणं, अपचन, अस्वस्थता हे सगळे जे त्रास आहेत ते आपण पूर्णपणे कमी करू शकतो. फक्त आपल्याला आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल करावे लागतात. आपलं रुटीन थोडंसं बदलावं लागतं आणि ते कशा पद्धतीनं करता येईल ते आपण बघणार आहोत. आयुर्वेदाने त्रिदोष, त्रिमल आणि सप्तधातू ही कन्सेप्ट सांगून ठेवलेली आहे. तर त्रिदोषामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 मुख्य दोष येतात. तर गॅसेस, अपचन या संदर्भाने जो महत्त्वाचा दोष आहे तो म्हणजे वात. जेव्हा वाताची प्राकृत स्थिती बिघडून तो विकृत अवस्थेत जातो किंवा आपल्या आमाशयामधला किंवा उदरामधला वात जेव्हा जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेला आपल्याला गॅसेस झाल्याची भावना होते किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असतं. आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू किंवा बॅक्टेरिया असतात. आपण जे अन्न खातो त्यातलं सगळंच अन्न पचतं असं होत नाही आणि जे अन्न आपल्याला पचत नाही तर ते बॅक्टेरिया खातात आणि त्याचा बाय प्रॉडक्ट म्हणून जो पदार्थ तयार होतो तर तो साधारणपणे गॅसेस असं त्याला म्हटलं जातं. गॅसेस होतात कशामुळं? तर आपण जे अन्न खातोय तर ते बराच वेळ न पचता आपल्या आतड्यामध्ये पडून राहतं आणि त्याच्यातून गॅसेस निर्माण व्हायला सुरुवात होतात. बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे रुक्ष किंवा कोरडं अन्न खात असतो तर त्याच्यातून सुद्धा गॅसेस निर्माण होतात. मैद्याचे पदार्थ वारंवार जर खाण्यात येत असतील, शेव किंवा फरसाण असे हरभरा डाळीचे पदार्थ जर वारंवार खाण्यात येत असतील, कडधान्यांचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि त्याच्यासोबत जर आपण व्यायाम करत नसू किंवा व्यायामाचा अभाव असेल तरीसुद्धा गॅसेस निर्माण व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपण जड पदार्थ खात असू म्हणजे आपल्या पोटातल्या अग्नीचा विचार न करता आपण एखादा पदार्थ आवडला आहे म्हणून तो जास्त प्रमाणात खात असू, त्याचबरोबर मांसाहाराचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात असेल, त्याचबरोबर फ्रोझन फूड किंवा रेडीमेड फूड आपण जर खात असू, वारंवार तळलेले पदार्थ किंवा विकतचे पदार्थ आपण जर खात असू तरीसुद्धा हे गॅसेस निर्माण व्हायला मदत होतात. पाणी पिताना ग्लासला तोंड लावून पाणी पिलं नाही आणि उभारून पाणी पिलं तरीसुद्धा एअर कॉलमवरती प्रेशर येतं आणि त्याच्यातून गॅसेस निर्माण व्हायला मदत होते. बऱ्याच वेळेला मलबद्धता ज्या लोकांना असते म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा गॅसेसची निर्मिती व्हायला लागते. त्यामुळे गॅसेस आपल्याला जर कमी करायचे असतील किंवा आपल्याला अपचन होऊ नये, अस्वस्थ वाटू नये असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी उपाय कुठले करायचे ते बघूया. तर गॅसेसच्या उपायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपली पचनशक्ती सुधारणं हे गरजेचं असतं. आपला पोटातला अग्नी वाढवणं हे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं अग्नी वाढवण्यासाठी आपल्याला रोजचा काहीतरी व्यायाम केला पाहिजे आणि त्या व्यायामातून आपल्या पोटातला अग्नी वाढणार आहे आणि अग्नी वाढल्यानंतर आपण जे अन्नपदार्थ खातोय तर ते पचण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर पाणी जे आपण पिणार आहे तर ते बसून प्यायचं आहे. शक्यतो ग्लासला तोंड लावून पाणी प्यायचं आहे. उपाशी पोटी पोट शेकून घ्यायचं आहे किंवा जेवणापूर्वी 1 तास 2 तास आपण आपलं पोट शेकून घेऊ शकतो जेणेकरून गॅसेस कमी व्हायला मदत होते. जड अन्नपदार्थ किंवा कोरडे अन्नपदार्थ जेवढे टाळता येतील तेवढे टाळायचा प्रयत्न करायचा आहे. जेवण जे करायचं आहे ते गरम आणि ताजं असं अन्नपदार्थांचं सेवन करायचं आहे. नाश्ता जो करायचा आहे तर तो सकाळी एकदम हलक्या स्वरूपाचा करायचा आहे. त्यानंतर जेवण जे करणार आहे ते साधारण सूर्य आपल्या डोक्यावर असताना 12च्या आसपास 11-12 वाजता व्यवस्थित जेवण करायचं आहे आणि संध्याकाळचं जेवण जे आहे ते सूर्यास्तापर्यंत आपलं झालेलं असलं पाहिजे किंवा संध्याकाळी हलके पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. असं जर केलं तर आपली पचनशक्ती जी आहे ती व्यवस्थित राहते, अग्नी पोटातला मेंटेन राहतो. त्याचबरोबर रात्री झोपताना लवकर झोपलं पाहिजे आणि त्यानंतर सकाळी उठण्याची वेळसुद्धा आपली ब्राह्मी मुहूर्तावर म्हणजे सूर्यास्ताच्या साधारण 1-2 तास आधी अशी असली पाहिजे. त्या काळात वाताचं अनुलोमन व्यवस्थित होतं जेणेकरून आपलं पोट साफ होतं आणि पुढची लागणारी भूक आपल्याला चांगली लागते आणि गॅसेसची निर्मिती रोखण्यासाठी आपण यशस्वी होतो. त्याचबरोबर जेवणानंतर शतपावली करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपलं जेवण झाल्यानंतर बऱ्याच लोकांना झोपायची सवय असते किंवा एका जागी बसून राहायची सवय असते.
तर तसं न करता किमान शतपावली जरी केली तरी आपण खाल्लेलं अन्न पचण्यासाठी मदत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूक नसताना अजिबात खायचं नाही आहे. वेळ झाली म्हणून खाणं जे आहे तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा आपल्याला व्यवस्थित कडकडीत भूक लागते त्याच वेळेला आपण जेवण करायचं आहे किंवा कुठल्याही अन्नपदार्थांचं सेवन करायचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये उपवास नावाचा एक कन्सेप्ट सांगून ठेवलेला आहे. तर तो यासाठीच आहे की आपण रोजच्या रुटीनमध्ये वेगवेगळे जड पदार्थ खात असतो किंवा अग्नीचा विचार न करता वेगवेगळे पदार्थ खात असतो. तर ते पदार्थ जे आहेत ते पचण्यासाठी शरीराला एक कालावधी गरजेचा असतो आणि तो या उपवासामधून मिळतो. लंघनम परम औषधम असं आयुर्वेद शास्त्राने एक सूत्र सांगून ठेवलं आहे. म्हणजे आपण जेवढं लंघन करतो, जेवढा उपवास करतो तेवढं ते सगळ्यात चांगलं आणि उत्तम असं औषध आहे. जेणेकरून त्याच्यातून आपल्या पोटामध्ये न पचलेलं अन्न जे आहे, ज्याला आपण आम असं म्हणतो, तर तो पचण्यासाठी मदत होतो आणि त्यातून परत अग्नी वाढण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर घरगुती उपायांमध्ये आपल्याला जेव्हा गॅसेस झालेले आहेत किंवा पोट फुगलेलं असतं त्यावेळेला जेवणापूर्वी साधारण एक छोटा आल्याचा तुकडा आणि 1 ते 2 चिमूट सैंधव मीठ किंवा काळं मीठ जे आहे तर ते एकत्र करून जर आपण त्याची पेस्ट घेतली किंवा ते खाल्लं चावून तरीसुद्धा भूक वाढण्यासाठी मदत होते, गॅसेस कमी होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणजे पुदिना, आलं आणि लसणाची चटणी असेल किंवा खोबरं आणि लसणाची चटणी असेल, कढीपत्त्याची चटणी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चटण्या आहेत त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. ज्या वेळेला पूर्ण व्यवस्थित भूक लागलेली नसते परंतु आपल्याला थोडंफार काहीतरी खाण्याची इच्छा असते त्यावेळेला भाजलेले पदार्थ शक्यतो खायचे. म्हणजे साळीच्या लाह्यांचा चिवडा असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल किंवा उपीट असेल रव्याचं, त्याचबरोबर मुगाच्या डाळीचं सूप असेल, त्याला मग धणे, जिरे आणि तुपाची फोडणी दिलेली असेल, भाताची पेज, असे जे पदार्थ आहेत जे पचायला हलके आहेत आणि तुमचा अग्नी वाढवणार आहेत अशा पदार्थांचं सेवन करायचं आहे. तुमचं जर पोट फुगलेलं असेल तर थोडंसं हिंगाचं पाणी आपण पोटावरती लावू शकतो किंवा नुसती हिंग पावडर जी आहे तर तीसुद्धा आपण पोटावरती एक्सटर्नल ॲप्लिकेशन म्हणून लावू शकतो, जेणेकरून गॅसेस पास व्हायला मदत होते. औषधामध्ये बरीच औषधं आहेत परंतु त्यातल्या त्यात सुंठ असेल, पिंपळी असेल, लवंग, दालचिनी, विडंग अशी काही औषधं आहेत जी आपल्याला वापरता येतात. त्याचबरोबर लवणभास्कर चूर्ण म्हणून एक चूर्ण मिळतं, हिंगाष्टक चूर्ण मिळतं, लघुसूतशेखर नावाची गोळी मिळते, सूतशेखर आहे, शंखवटी, अशी बरीचशी औषधं आपल्याला वैद्यांच्या सल्ल्याने या गॅसेससाठी वापरता येतात. तर हे सांगितलेले उपाय तुम्ही नक्की करून बघा. यातून काय रिझल्ट मिळतो मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि एका शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.